तुमच्या गाडीत हे आता पेट्रोल नाही तर उसाचा रस टाकला जातोय. ऐकून धक्का बसला ना, पण हे 100% खरं आहे. भारत सरकार सध्या एक मोठी क्रांती करते, ज्याला म्हणतात इथेनॉल ब्लेंडिंग. आपला देश दरवर्षी परदेशातून अब्जावधी रुपयाचे कच्चे तेल आयात करतो. हा पैसा वाचवण्यासाठी आणि देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने आता पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल E20 मिक्स करायला सुरुवात केली आहे. पण यामुळे गाडीचं इंजिन खराब होईल का? तर 2023 एप्रिल नंतर आलेल्या नवीन गाड्यांसाठी काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठीही डिझाईन केल्या आहेत. पण 2023च्या आधीच्या जुन्या गाडीचं काय? त्या E20 पेट्रोलमुळे खराब होतील का? तर मित्रांनो, नीती आयोग अधिकृत रोडमॅपनुसार तुमच्या जुन्या गाड्यासाठी सरकारने 2 मोठे उपाय केले आहेत. पहिला उपाय म्हणजे पेट्रोल पंपावर ड्युअल फ्युएल डिस्पेन्सिंगची व्यवस्था असेल, जिथे गाड्यांसाठी नेहमी नॉर्मल पेट्रोल वेगळा असेल. आणि दुसरा म्हणजे कंपन्या लवकरच रिट्रोफिटमेंट किट्स आणणार आहेत, ज्यापासून जुन्या गाड्याही E20वर धावू शकतील. शेतकऱ्यांचा फायदा आणि देशाची प्रगती. भारताच्या या इंधन क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण म्हणूनच आता भारतात